हालेलुया, ग्लोरी टू जीसस. प्रभूची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. पुन्हा एकदा आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत. सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत आहे. पुन्हा एकदा आपला जो विषय चालू आहे, आपण इब्री लोकास पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं 1 आणि 2 जे वचन आहे त्याच्यामधून मागील अनेक आठवडे मनन करत आहोत. आणि त्या ठिकाणामध्ये ख्रिस्ती जीवनाचा जो पाया आहे तो पुन्हा पुन्हा न घालता नव्याने आणि प्रौढत्वाप्रत आपण वाटचाल करावी, याच्यासाठी संत पावलाने सद्बोध केलेला आहे. आणि तो पाया काय आहे नक्की याच्याबद्दल त्याने त्या ठिकाणामध्ये 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि आपण त्यापैकी निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास, बाप्तिस्म्यांचे शिक्षण, हात वर ठेवण्याचे शिक्षण, ह्या गोष्टींवरती अगोदरच मनन केलेलं आहे. मृतांच्या पुनरुत्थानाचे शिक्षण हा जो 5वा मुद्दा आहे, आपण मागील आठवड्यापासून त्याच्यावरती मनन करत आहोत. आपण पाहिलं मागील आठवड्यामध्ये मृतांचं पुनरुत्थान आहे. हे आपण 3 मेजर पार्ट्समध्ये, 3 मोठ्या भागांमध्ये त्याची विभागणी केलेली आहे. आणि सर्वात पहिलं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो पुनरुत्थानाचं प्रथम फळ आहे, जो मेलेल्यातून 3ऱ्या दिवशी पुन्हा उठविला गेला, त्या पुनरुत्थानाबद्दल आपण मागील आठवड्यामध्ये पाहिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे ते भूतकाळामध्ये घडून गेलेलं पुनरुत्थान आहे. आपला दुसरा मुद्दा आहे की आजच्या काळात किंवा वर्तमान काळासाठी जे आहे ते विश्वासणाऱ्या लोकांचं आत्मिकरित्या होत असलेलं पुनरुत्थान आहे, जे दररोजच्या दिवशी आपल्या जीवामध्ये आपण साध्य करत असतो. जीवाचं तारण ज्याला आपण म्हणतो, दररोजच्या दिवशी जी अखंड ती एक प्रक्रिया आहे ती आपण पाहत आहोत. आणि ते म्हणजे आपल्या जीवामध्ये असलेलं विश्वासणाऱ्यांना प्राप्त होणारं आत्मिकरित्याचं पुनरुत्थान आहे, जे वर्तमान काळासाठी आहे. त्याच्यावरती आपण आज मनन करणार आहोत. आणि तिसरं जे आहे ते भविष्य काळामध्ये प्रभूचं येणं होईल तेव्हा मेलेली प्रत्येक व्यक्ती उठवण्यात येणार आहे. ख्रिस्तामध्ये मेलेले जे लोक आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करून देवाच्या दृष्टीने योग्य असं जीवन जगलेले, ते प्रत्येक व्यक्ती प्रभू बरोबर सार्वकालिक जीवन जगण्यासाठी उठवण्यात येणार आहे. आणि जे कोणी ज्यांच्या कोणाचं नाव त्या जीवनाच्या पुस्तकात लिहिण्यात आलेलं नाही, असे जे व्यक्ती आहेत ते सार्वकालिक न्यायासाठी उठविण्यात येणार आहे. पण पुनरुत्थान त्यावेळेस सर्वांचं होणार आहे. ते भविष्यामध्ये होणारं पुनरुत्थान आहे. त्याबद्दल आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत. आपण आज पाहूयात की आपलं विशेषतः दररोजच्या दिवशी जे प्राप्त करतो आपण जीवाचं तारण जे आहे, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये असलेलं जे पुनरुत्थान आहे आत्मिकरित्या, त्याच्याबद्दल आपण काही वचनं अगोदर वाचणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा पॉइंट टू पॉइंट स्टडी सुद्धा करणार आहोत. सर्वात प्रथम आपण वाचूयात करिंथकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 2 करिंथ याचा 5वा अध्याय, क्षमा करा मला, 2 करिंथ याचा 5वा अध्याय आणि त्याचे 14 ते 17 ही वचनं आपण वाचूयात यावेळेस. कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते, आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले, आणि तो सर्वांसाठी ह्याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठविला त्याच्याकरता जगावे. जे कोणी जगत आहेत ख्रिस्तामध्ये त्यांच्यासाठी म्हटलेलं आहे. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखीत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहेत.
प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वांसाठी मेला, जे त्याच्या ठायी आहेत. एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले असं म्हटलेलं आहे. तो पापाला मेला आणि हा अभिप्रेत आहे अर्थ की जे त्याच्या ठायी आहेत, जे त्याच्या बरोबर आहेत. जसा तो संपूर्ण पाप घेऊन मेला तसा आपण देखील आत्मिकरित्या विश्वासणाऱ्यांनी त्या पापी जीवनाला मरावं. आणि जसा ख्रिस्त हा पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने पुन्हा पुनरुत्थित झाला, तो पुन्हा उठला, आपण त्याच्या करिता जगावे. खूप सुंदर वचन आहे. आपण कशासाठी तरी मेलं पाहिजे आणि कशासाठी तरी जगलं पाहिजे असं या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे. पाप जुनं जीवन, जुने ते होऊन गेले, पहा नवीन झाले आहे. जे तारण आपल्याला प्राप्त होण्या अगोदरचं जीवन आहे. ख्रिस्ताला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत, देवाच्या वचनाच्या बाहेरील गोष्टी ज्या आहेत, देवाच्या इच्छेच्या बाहेरील ज्या गोष्टी आहेत, मनुष्याचं स्वतःचे विचार, स्वतःचं जे जीवन आहे, स्वतःच्या आवडीनिवडी आहे, चॉईसेस आहेत, जगातील गोष्टींबद्दल मोह आकर्षण आहे, सैतान आणि त्याची वाणी ऐकून त्याच्या मागे धावण्याचा जो स्वभाव आहे, ह्या सर्व गोष्टींना आपण मेलं पाहिजे. आणि आपण जो पुनरुत्थित ख्रिस्त आहे, जो सामर्थ्याने उठला आहे, आपण त्याच्याकरिता जगावे. म्हणजे त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने, त्या पापावर विजय मिळवण्याच्या सामर्थ्याने, त्या संपूर्ण जगावर विजय मिळवण्याच्या सामर्थ्याने, जे सार्वकालिक मरण आहे त्याच्यावर विजय मिळवण्याचं जे सामर्थ्य आहे, सर्व सैतानाच्या शक्तींवरचं जे सामर्थ्य आहे, त्या सर्व सामर्थ्यानिशी आपण जगावं त्या पुनरुत्थित ख्रिस्ताबरोबर, अशी देवाची आपल्यापासून इच्छा आहे. आपण ते पुनरुत्थानाचं जे शिक्षण आहे ते धरून ठेवावं. आपण त्याच्यामध्ये वाटचाल करावी. आपण त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यावर, त्या विजयाच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवावा आणि त्यानुसार आपलं जीवन जगावं. ही देवाची आपल्यापासून इच्छा आहे. प्रियांनो, अद्भुत आहेत ह्या गोष्टी. आपण आणखी एक वचन वाचूयात. गलतीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचे 19 आणि 20 वचन मी वाचेल. मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो, यासाठी की मी देवाकरिता जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. त्याने माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्या ठायी दिलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने हा आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. आपलं जे आयुष्य आहे, देहाचं जीवित, आपण देहामध्ये जे जगत आहोत ते सुद्धा आपण देवाचा पुत्र, जो प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे, जो देव आहे, त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे, त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या विश्वासाच्या द्वारे आपण जीवन जगावं. कारण विश्वास, आशा आणि प्रीती हे कधी नष्ट न होणारे आहेत. आणि म्हणून तो कधी न नष्ट होणारा जो पुनरुत्थानाचा विश्वास आहे, त्या विश्वासाला, त्या देवावरील विश्वासाला, त्या प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाला धरून आपण जीवन जगावं. हे आपल्यासाठी पुनरुत्थान आहे. प्रियांनो, जोपर्यंत आपल्याला ख्रिस्ताची ओळख नाही, तोपर्यंत आपल्या ठायी तो विश्वास नाही, तोपर्यंत आपल्या ठायी ती आशा नाही, तोपर्यंत आपल्या ठायी ती प्रीती नाही. परंतु ज्या कोणाला ख्रिस्त प्राप्त झालेला आहे, तो प्रत्येक व्यक्ती त्या ख्रिस्ताबरोबर जगत आहे. आणि अशा प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी, आयुष्य जगण्यासाठी त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचं सामर्थ्य प्राप्त झालेला आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला ख्रिस्ताच्या द्वारे विश्वास प्राप्त झालेला आहे. ख्रिस्त हा आमच्यासाठी गौरवी आशा आहे. आणि ख्रिस्ताच्या द्वारे देवाच्या प्रीतीचा अनुभव आल्यामुळे आपण स्वतःवरती तशी इतरांवरती सुद्धा प्रीती करण्यासाठी
प्रयत्न करू शकतो, त्या प्रीतीचा आपल्याला अनुभव आलेला आहे, ती प्रीती देखील आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि हे आपलं पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे, ज्यामध्ये आपण दररोजच्या दिवशी जगलं पाहिजे, दररोजच्या दिवशी वाटचाल केली पाहिजे, दररोजच्या दिवशी अधिक सामर्थ्याने स्वतःला भरून घेतलं पाहिजे. हे आपल्यासाठी वर्तमान काळात असलेलं पुनरुत्थानाचं शिक्षण आहे. प्रभू येशू ख्रिस्त मृत्यू पावला होता, तो पुनरुत्थित झाला, याच्यावर आपण सर्व विश्वास ठेवतो. भविष्य काळामध्ये मेलेली प्रत्येक व्यक्ती उठणार आहे, या भविष्यातल्या पुनरुत्थानावरती देखील आपण सर्वजण विश्वास ठेवतो. परंतु आपल्यासाठी जास्त फोकस करायचा, जास्त लक्ष देण्याचा मुद्दा आहे की दररोजच्या दिवसामध्ये आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपण ते वर्तमानकालीन पुनरुत्थान, जे जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, जे पुनरुत्थित ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, ते आपण अधिक प्राप्त करून त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामध्ये जगू शकू. आणखी एक वचन वाचूयात आपण, कलसेकरास पत्र 2 अध्याय आणि त्याचं 12वं वचन. कलसे 2:12 आपण वाचूयात. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले, त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्या बरोबर उठविलेही गेला. आपण प्रत्येक पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा पावलेला जो व्यक्ती आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य परमेश्वरांनी नेमून ठेवलेलं आहे. पाण्यामध्ये संपूर्ण बुडून बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्तीसाठी तो म्हणत आहे की ज्यावेळेस आपला बाप्तिस्मा झाला, आपण त्या पाण्यामध्ये संपूर्ण आत होतो, त्यावेळेस त्याच्या बरोबर आपण पुरले गेले आहोत. आणि ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले, त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर उठविले गेलो आहो. ज्यावेळेस आपण पाण्यातून त्या बाहेर आलेलो आहो, ज्यावेळेस ती बाप्तिस्म्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे, पाण्यातून आपण प्रत्येक जण ज्यावेळेस बाहेर आलेलो आहो प्रियानो, ते जुनं जीवन जे मेलेलं आहे, जे पापाचं आहे, ते पुरलं गेलेलं आहे. पण त्या पाण्यातून बाहेर येणारा प्रत्येक विश्वासणारा व्यक्ती हा त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने भरला गेलेला पाहिजे. त्या प्रत्येकासाठी देवाने ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य ठेवलेलं आहे. जो देव आहे, ज्याने कृपेच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे पुनरुत्थित केलं, तोच देव आपला ज्यावेळेस बाप्तिस्मा होतो, त्यावेळेस आपल्याला त्या कृपेच्या द्वारे त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा, त्या पुनरुत्थानाचा अभिषेक करत असतो. बाप्तिस्मा पावलेला प्रत्येक व्यक्ती हा पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने भरला गेलेला आहे. ज्याने समजून उमजून बाप्तिस्मा घेतलेला आहे, पाण्यामध्ये संपूर्ण बुडून बाप्तिस्मा घेतलेला आहे, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. प्रियांनो, आपण त्या पाण्यातून बाहेर आलो, त्याच वेळेस देवाच्या कृपेच्या द्वारे ते सामर्थ्य आपल्यावरती ओतण्यात आलेलं आहे, आपल्याला त्याचा अभिषेक करण्यात आलेला आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. थँक यू जीसस. प्रभू अद्भुत आहे. इफिस्करास पत्र आपण वाचूयात. इफिस्करास पत्र ह्याचा 2 अध्याय आणि त्याचं 1 वचन 1 ते 6 वचन आहे. तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता. जे आपल्याला तारण प्राप्त झालेलं आहे ते देवाच्या कृपेने झालेलं आहे. आत्मिकरित्या तारण पावलेला, पाण्याचा बाप्तिस्मा घेतलेला प्रत्येक व्यक्ती पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने देवाच्या कृपेमुळे भरला गेलेला आहे. आणि तो म्हणतो की अगोदर आपले अपराध आहे, आपली पातक आहे, याच्यामुळे आपण जसं काय मृत झालेलो होतो, शरीराच्या द्वारे नाही प्रियांनो, परंतु आपल्या जीवामध्ये आपला मृत्यू झालेला होता. जसं आदाम हवेने ते फळ खाल्ल्याच्या नंतर देवाने त्यांना सांगितल्याप्रमाणे देव बोलला, आता फळ खाल्लं तर निश्चित मरणार. त्यांना शरीराचं मरण तत्काळ प्राप्त झालं नाही, परंतु जीवामध्ये त्यांचं मरण झालं.
आणि मग त्यांना त्या पापाची जाणीव झाली आणि मग पश्चाताप त्यांनी केला नाही आणि ते देवापासून लपून राहिले आणि ते स्वतः सोल्युशन शोधत राहिले, अंजिराच्या पानांची वस्त्र घातली, अनेक गोष्टी घडल्या त्या ठिकाणामध्ये. देवापासून लपून लपून फिरायला लागले आणि सरते शेवटी त्यांना बाहेर काढण्यात आलं एदेन या ठिकाणामध्ये असलेल्या त्या बागेमधून. तसं प्रत्येक मनुष्य, देवाचं वचन सांगतं की आपला जन्म जो आहे तो पापापासून आहे. मनुष्य जन्मतः पापी आहे आणि म्हणून आपल्या पापांमुळं, आपल्या अपराधांमुळे आपण जीवामध्ये जसे काय मेलेले होतो, मृत झालेलो होतो आणि आपला प्रवास जो आहे तो सार्वकालिक मृत्यूकडेच होत होता त्या पापी जीवनामध्ये असताना. परंतु देवाने आपल्यावरती कृपा केली. दुसरं वचन, त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. जो सैतान आहे त्याच्याबद्दल या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे. आज्ञा मोडणाऱ्या लोकांमध्ये कार्य करणारा आत्माचा अधिपती म्हटलेला आहे. त्याला सैतानाची अनेक नावं आहे पवित्र शास्त्रात, त्याच्यापैकी हे एक नाव आहे. देवाची आज्ञा मोडणारे जे लोक आहे त्यांच्यामध्ये कार्य करणारा तो आत्मा आहे. ज्या वेळेस आपण देवाची आज्ञा मोडतो त्यावेळेस कुठला आत्मा कार्य करतो? अंतरिक्षातील राज्याचा अधिपती आणि त्या आज्ञा मोडणाऱ्या लोकात कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती. ह्याच्या इच्छेप्रमाणे आपण, धोरणाप्रमाणे, त्याच्या जे प्लॅन्स आहे, योजना आहे, त्याच्यानुसार आपण चालत होतो. पाप करणं म्हणजे काय? आपल्याला वाटतं पाप म्हणजे सर्व आपण लिस्ट सांगतो नाही का, राग, द्वेष, फुटी, पक्षभेद, वासना, व्यसन, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, खून, व्यभिचार, अनेक अनेक गोष्टी आपण सांगतो. ते फळ आहे पापाचं. पाप याची सिंपल, सोपी अशी व्याख्या म्हणजे देवाची आज्ञा मोडणे म्हणजे पाप आहे. आदाम हवेनी तेच केलं. त्यांनी आज्ञा मोडली होती. देवाने फक्त सांगितलं होतं ते फळ खाऊ नका, आज्ञा दिलेली होती. त्यांनी ते फळ खाण्याच्या द्वारे आज्ञा मोडली. ते सैतानाशी बोलले, सैतानांनी त्याला भुलवलं, काय ज्या गोष्टी घडल्या आपण त्याच्यावरती फोकस करतो आणि आपण पुष्कळ वेळेस सैतानामुळे झालं, त्याने असं केलं, तसं केलं. पण आज्ञा मोडणं जी आहे ती चॉईस त्यांची स्वतःची होती, निवड त्यांची होती. ते सैतानाचा प्रतिकार करू शकले असते. सर्वात प्रथम तर त्यांनी ते करायला हवं होतं. त्याला धमकवायचं होतं म्हणजे तो तिथून निघून गेला असता. त्याचं ऐकायचंच नव्हतं. किंवा काही लोक ज्यांना मिडल सोल्युशन आवडत असतं, म्हणजे वादविवाद कोणाशीच नको, ह्याचं पण ऐकू त्याचं पण ऐकू, शांत बसायचं, आपल्याला वाटतं ते करायचं, ते पण करू शकले असते. जाऊ द्या, सैतानाशी वादविवाद करून कशाला अजून भांडणं वाढवायची सैतानाबरोबर. त्याच्यापेक्षा हां बाबा तुला बोलायचंय बोल, ऐकून शांत बसतो आम्ही, आम्हाला जे करायचंय ते आम्ही करतो. परंतु ते फळ खाणं ही त्यांची स्वतःची निवड होती. सैतान जसा प्रभू सुद्धा आपल्याला जबरदस्ती करत नाही तसा सैतान सुद्धा जबरदस्ती करत नाही कुठल्या गोष्टींची. जसा प्रभू जीवन आणि सार्वकालिक जीवनाचे मार्ग, त्याच्या इच्छा आपल्या समोर मांडत असतो, तसंच सैतान सुद्धा मांडत असतो. आपल्याला कशाचा मोह होतो आणि आपण कशाची निवड करतो ही आपल्या स्वतःची इच्छा असते प्रियांनो. देवाची आज्ञा मोडणं हे पाप त्यांनी केलं. आपण दररोजच्या दिवसामध्ये ज्यावेळेस देवाची आज्ञा मोडत असतो त्यावेळेस जसा काय तो आज्ञा मोडणाऱ्यांमध्ये कार्य करणारा आत्मा जो अधिपती सैतान आहे, जसं काय त्याच्या इच्छेप्रमाणे आपण वागतो, त्यांनी ते एक योजना बनवली आहे, त्याच्यानुसार आपण त्याची निवड करतो आणि देवाची आज्ञा मोडत असतो. परंतु आज
जे कोणी स्वतःला अशक्त समजतात, दुर्बळ समजतात, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की पुष्कळ वेळेस मला कळतं की मी करत आहे ते चूक आहे, पण मी काय करू, मी त्याच्यावरती म्हणजे मी ते अवॉइड करू शकत नाही, मी ते टाळू शकत नाही, त्या प्रत्येक व्यक्तीला मला हेच सांगायचं आहे, जर तुमचं तारण झालेलं आहे, जर तुमचा पाण्याचा बाप्तिस्मा झालेला आहे, तर ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य, जे विजयाचं सामर्थ्य आहे, जे मोहांवरती, जे पापांवरती आणि जे मृत्यूवरती, जे सार्वकालिक मृत्यूवरती विजय देणारं सामर्थ्य आहे, ते अगोदरच तुमच्या ठाई प्रभूने ठेवलेलं आहे. तुम्हाला पुन्हा पुन्हा ते प्राप्त करण्याची गरज नाही. तुम्हाला ते तुमच्या जीवनामध्ये फक्त कार्यान्वित करायचा आहे, फक्त ऍक्टिवेट करायचा आहे, त्याचा योग्य वेळी उपयोग करायचा आहे प्रियांनो. आणि त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या द्वारे ते जे मोह आहे, ते पाप जे आहे, जे देवाच्या आज्ञा मोडणे आहे, या सर्व गोष्टींवरती आपल्याला त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या द्वारे दररोजच्या दिवशी नवीन असा विजय प्राप्त करायचा आहे. आपण ख्रिस्तामध्ये विजयी असे लोक आहोत. त्या विजयाची घोषणा करण्यासाठी त्याने आपल्याला निवडलेलं आहे. आपलं जीवन विजयी जीवन असावं, ही देवाची आपल्यासाठीची इच्छा आहे आणि योजना देखील आहे. त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने भरून आपण दररोजचं जीवन जगावं, त्या सामर्थ्याचा उपयोग करावा. जे एकदा मेलेलं पाप आहे, ज्या पापासाठी एकदा आपण मेलेलो आहो, त्या पापाला आता दुर्गंधी सुटलेली आहे प्रियांनो. पुन्हा पुन्हा त्याच्यापर्यंत जर आपण जातो, पुन्हा पुन्हा त्या पापांमध्ये जर आपण पडत आहोत, तर त्या पापाबरोबर जी दुर्गंधी आहे आणि किती त्याला किडे घाण पडलेली असते, ते सर्व गोष्टी आपण स्वतःच्या जीवनामध्ये घेतो. कालांतराने आपल्या जीवनातून मग ती दुर्गंधी यायला लागते. आणि म्हणून दररोज आत्मपरीक्षण करायचं आहे, वचनरूपी जलस्नानाने स्वतःला शुद्ध करायचं आहे आणि दररोज पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या द्वारे ते जे मेलेलं, जे सडलेलं, कुजलेलं, वाईट झालेलं, दुर्गंधी सुटलेलं पाप आहे, त्याचा नाकार आणि धिक्कार करायचा आहे. आणि त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने भरून दररोजच्या दिवशी आपल्याला वाटचाल करायची आहे. हे आपलं दररोजच्या दिवसामध्ये दररोज आपण जगत असलेलं, अनुभवत असलेलं, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामधलं आत्मिक असं पुनरुत्थान आहे. दररोज प्रत्येकाच्या जीवनात ते कार्यरत होत असतं. आता जे आपण सर्व पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने भरले गेलेलो आहोत, देवाच्या कृपेमुळे जे आपल्याला अगोदरच प्राप्त झालेलं आहे, त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय काय परिणाम होतात. आपण जर ते उपयोगात आणलं, आपण जर त्याचं सामर्थ्य ओळखून घेतलं, आपण दररोज ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित आहोत ही घोषणा करत राहिलो आणि तसं जीवन जर जगत राहिलो, तर आपल्याला काय गोष्टी पाहायला मिळतात आपल्या जीवनामध्ये, ह्याच्यावरती आपण मनन करूया. आपण रोमकरासपत्र ह्याचा 6वा अध्याय आणि 4थं वचन वाचूयात. रोम 6:4. जे पुनरुत्थान किंवा जे जुनं होऊन गेलं आणि नवीन झालेलं आपलं जीवन आहे, पुनरुत्थित जीवन, त्याचं काय परिणाम आहे, कशासाठी आहे, तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्या बरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनामध्ये चालावे. आपल्याला नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे, ते आपल्याद्वारे प्रगट झालं पाहिजे. त्या जीवनामध्ये चालावं जे देवाचं गौरव आहे, जे ख्रिस्ताच्या द्वारे प्रगट झालं पुनरुत्थानाच्या द्वारे, आपल्या जीवनाच्या द्वारे तेच गौरव दररोजच्या दिवशी प्रगट झालं पाहिजे. आपण दररोज नवीन प्रकाराने ते जे नवीन जीवन आहे ते आपल्या जीवनाच्या द्वारे देवाच्या नावाच्या गौरवासाठी प्रगट केलं पाहिजे. प्रियांनो, आपल्याला आत्मपरीक्षण करायचंय की मी दररोज नवीन होत आहे का, दररोज माझ्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्ताचं गौरव प्रगट होत आहे का, ह्या गोष्टींचं आपल्याला आत्मपरीक्षण करायचंय. जर कुठेतरी उत्तर नाही, कदाचित किंवा मला माहिती नाही असं असेल, तर आज त्या प्रत्येक व्यक्तीला सांगू द्या मला
ही फक्त आत्मपरीक्षण करून ते सामर्थ्य उपयोगात आणण्याची तुम्हाला गरज आहे. त्याचा शोध घेत फिरण्याची गरज नाही, कारण ते अगोदरच देवाच्या कृपेमुळे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. फक्त आपल्या जीवनामधून ते प्रगट होण्याची, आपण त्या ज्या गौरवी आणि नवीन जीवन आहे त्याला आपल्या जीवनाद्वारे प्रगट होण्याची संधी द्यायची आहे. आपल्याला ती संधी कशी द्यायची हे प्रत्येक व्यक्तीने आपलं ठरवायचं आहे. आयुष्य जगत असताना आपल्याला अशा अनेक संधी येत असतात. त्यावेळेस आपल्या जीवनाच्या द्वारे आपण देवाचं गौरव, त्याचं सामर्थ्य प्रगट करावं. मी एक नवीन जीवन प्राप्त झालेला व्यक्ती आहे हे प्रगट करावं. अशा अनेक संधी आपल्याला मिळत असतात. त्या प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या प्रियानो. त्या प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या. आपल्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे. समजा एक बँक आहे, तुमच्या प्रत्येकाची जी बँक असेल तिथे तुमचं अकाउंट आहे आणि तुम्हाला मेसेज आला की दररोजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या अकाउंटला बँकेतर्फे 2000 रुपये तुमच्या अकाउंटला टाकण्यात येतील. त्याची कंडिशन ही आहे की 24 तासामध्ये, एका दिवसामध्ये तुम्ही ते 2000 रुपये संपवायचे. जर तुम्ही ते नाही संपवले 2000 रुपये तर दुसऱ्या दिवशी तो बॅलन्स तसाच राहणार नाही, ते काढून घेतले जातील. दुसऱ्या दिवशी फक्त दुसऱ्या दिवसाचेच 2000 पडतील. जर मी आजचे 2000 नाही वापरले तर उद्या काय मला 4000 नाही वापरता येणार, किंवा आज आणि उद्या 2-2000 नाही वापरले तर परवा काय 6000 नाही वापरता येणार. दररोजच्या दिवशी 2000 मिळणार, ते संपवा. जर राहिले तर ते व्यर्थ जातील. मला तर वाटतं सर्व ATMच्या बाहेर रांगा लागतील ज्या वेळेस रात्री बरोबर 12 वाजता नवीन दिवस सुरू होतो ना, आपल्या कॅलेंडरनुसार असं असतं. त्यावेळेस जेव्हा आपल्या अकाउंटमध्ये 2000 रुपये पडतील तेव्हा प्रत्येक जण ATMच्या बाहेर उभा राहून कसा पटकन पैसे काढू, खर्च करू, काय करू, त्याच खुश होऊन आपण लगेच करू ना. प्रियांनो, आपले आयुष्य सुद्धा असंच आहे. दररोज देवापासून आपल्याला 24 तास देण्यात येतात. त्याचे किती मिनिट आहेत, किती सेकंड्स आहे याचं कॅल्क्युलेशन करा. आणि ते 24 तास त्या दिवसामध्ये आपल्याला संपवायचे असतात. उद्याच्या दिवसामध्ये ते ऍड होत नाही जर मी वाया घालवले तर. देव द्यायचं काम करत आहे. जर मी ते उपयोगात आणत नाही, इट्स माय लॉस. तो माझा नुकसान आहे मी घेतलेल्या निर्णयामुळे. आज तुम्हाला तेच सांगू द्या मला. दररोजच्या दिवशी आपल्या जीवनामध्ये देव 24 तास आपल्याला देत असतो. प्रत्येक दिवशी ते बदलत प्रत्येक दिवशी 24 तास मिळत असतात प्रत्येक व्यक्तीला. जे प्रभूमध्ये खूप जास्त वाढलेले आहे किंवा जगिक दृष्ट्या सुद्धा जे एकदम बिझनेसमॅन, खूप चांगला बिझनेस करत आहे आपल्यापेक्षा, किंवा कोणीतरी आपल्यापेक्षा नोकरीच्या ठिकाणामध्ये समजा चांगले प्रमोशन मिळवत आहे, कोणीतरी खूप चांगल्या मार्कांनी पास होणारे, जे पण चांगली कामं करणारी लोक आहे, त्यांना आपल्याला जे काहीच करत नाही सर्वांना 24 तासच मिळत असतात. परंतु जे कोणी ते 24 तास विड्रॉ करतात त्या ATM मधून आणि त्याचा उपयोग करतात, ते व्यक्ती जगाच्या दृष्टीने सुद्धा, आत्मिक जीवनामध्ये सुद्धा यशस्वी होतात, देवाला पसंतीस पडलेले असतात. मी जगिक दृष्टीचं पण ह्याच्यासाठी सांगते, तरुण लेकरांसाठी सांगते. शाळेत जाणारी आपली लेकरं आहे, ऑनलाईन सगळं चालू आहे, घरातच आहे तुम्ही सारखे, त्या वेळेचा चांगला असा उपयोग करा. आपल्या जीवनासाठी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह चांगलं असं बनवा. हे जगिक गोष्टी झाल्या, हे मोटिवेशनल आहे. आय एम नॉट मच इंटरेस्टेड इन दॅट. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मिक जीवनासाठी त्या 24 तासांचा कसा उपयोग करतो आपण, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण ते आपल्याबरोबर सदा सर्व काळासाठी राहणार आहे. देवाला त्या 24 तासांचा नंतर हिशोब सुद्धा द्यायचा आहे आपल्याला, ते पण लक्षात ठेवायचं आहे. पण त्याचा उपयोग करून घ्यायला शिका. प्रार्थना आहे, स्तुती आराधना, वचन मनन करणं देवाच्या वचनावरती, एकमेकांसोबत चर्चा करणं, उत्तेजन करणं, एकमेकांना शुभवर्तमान सांगणं, अनेक गोष्टी आहे प्रियांनो.
त्या 24 तासांचा जर तुम्ही उपयोग केला नाही तर दुर्दैवाने ती रक्कम लॅप्स होत असते आपल्या अकाउंटमधून. ते परत कधीच मिळत नाही आपल्या आयुष्यामध्ये गेलेला समय आपल्याला. म्हणून आज सर्वांना ख्रिस्तामध्ये विनंती करेल, आपल्या वेळेचा आपण कसा उपयोग करतो हे सुद्धा समजणं आणि त्याचा योग्य रीतीने उपयोग करणं हे सुद्धा भाग आहे आपल्या आत्मिक पुनरुत्थानाचा. दिस इज ऑल्सो द पार्ट ऑफ आवर स्पिरिच्युअल रेझरेक्शन. आपल्या आत्मिक पुनरुत्थानामध्ये ह्या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची पुनरुत्थानाच्या अगोदरची सेवा आणि पुनरुत्थानाच्या नंतरची सेवा, 40 दिवस तो राहिला पुनरुत्थित झाल्यानंतर पृथ्वीवरती. आपण मागच्या रविवारी ते पाहिलं होतं. त्यावेळेस त्यांनी जे केलेलं कार्य आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे प्रियांनो, खूप फरक आहे. आपण देखील आत्मिकरित्या त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने भरून आत्मिक गोष्टींचा ध्यास घेतला पाहिजे. ते प्राप्त करण्यासाठी आपण मार्ग शोधला पाहिजे जो देवाच्या वचनामध्ये आहे आणि त्या मार्गावरून इथे तिथे उजवी डावीकडे न भटकता चाललं पाहिजे. तर आपण ते आत्मिक उद्दिष्ट, आत्मिक ध्येय प्राप्त करू शकू. दररोजच्या दिवशी मी सर्वांना अनेक वेळेस सांगत असते, आत्मपरीक्षण करा रात्री थोडा वेळ तरी झोपण्याच्या अगोदर. आज दिवसभरात किती गोष्टींना किती वेळ दिला आणि माझ्या आत्मिक जीवनासाठी प्रभूसाठी किती वेळ दिलेला आहे. पुढच्या रविवारी जो सार्वकालिक न्यायाचा विषय येईल त्यावेळेस मी सांगेल, प्रत्येक जणाला वैयक्तिक हिशोब द्यायचा आहे आपल्या आपल्या आयुष्याचा. तेव्हा नाही सांगू शकत प्रभू काय करू, घरातले सगळे माझ्याच एकटीवर काम टाकत होते. कोणी प्रभू हातच लावत नव्हतं कामाला मार्थेसारखं. मला एकटीलाच सगळं म्हणून मला वेळ मिळाला नाही. नोकरीच्या ठिकाणी व्यस्त होते, ही जबाबदारी होती. नाही, प्रभूला मी एक्सक्यूज देऊ शकत नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीला माझ्या जीवनासाठी मी जबाबदार ठरवू शकत नाही. त्यावेळेस मला माझ्या जीवनाचा वैयक्तिकरित्या प्रभूला हिशोब द्यायचा आहे प्रियांनो. त्याच्या दृष्टीने तयारी करणं गरजेचं आहे, कारण प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. काळाची चिन्ह सुद्धा तेच सांगत आहे. जगात घडणाऱ्या ज्या घडामोडी आहे, ज्या घटना घडत आहे, प्रत्येक गोष्ट एकच गोष्टीची पुन्हा पुन्हा खात्री आणि आठवण आपल्याला करून देत आहे. आपण फार शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या काळाकडे वाटचाल केलेली आहे. प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. आता तरी झोपेमधून जागृत व्हा. आता त्या निद्रे मधून जागृत होण्याचा समय आलेला आहे. जे होऊन गेलं, जे जुनं होतं ते होऊन गेलेलं आहे. आता जे नवीन आहे, जे आजपासून या क्षणापासून देव आपल्या जीवनामध्ये नवीन जे सामर्थ्य, नवीन कार्य करत आहे, आजच्या क्षणापासून पुढे आखणी करा. आजच्या क्षणापासून पुढे योजना करा. आजच्या क्षणापासून पुढे हे आयुष्य जगायला आणि त्याच्या दृष्टीने जे सार्वकालिक जीवन आहे ते जगण्यासाठी तयारी करा. जे होऊन गेलं ते विसरून जा, ते सोडून टाका. जर ते फार चांगलं नसेल तर विसर पडू द्या त्या गोष्टींचा. पण ह्या क्षणापासून नवीन निर्णय घ्या प्रियांनो. आता उठा, आता उठा. झोप घेण्याची ही वेळ नाही, खरंच नाही प्रियांनो. देवाच्या वचनात सांगितलंय, जसा चोर येतो तसं प्रभूचं येणं होणार आहे. रात्री अपरात्री चोर येतात जास्ती करून, आपल्याला माहिती आहे. आणि त्यावेळेस त्यांना कार्य करण्याच्या साठी किंवा त्यांचं चोऱ्यांचं काम जे करायचं असतं चोराला, ते करण्यासाठी अनेक गोष्टी असतात. पण त्यातल्या 2 गोष्टी फार मस्त त्यांना साथ देतात. सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे रात्रीच्या वेळेस अंधकार असतो जो त्यांना चोरी करायला देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळेस जे मनुष्य आहे, लोक आहे, हे झोपेत असतात. असं म्हणतात पशुपक्षी पण रात्री झोपतात, काही काही निशाचर प्राणी सोडतात. निसर्ग सुद्धा झोपलेला असतो बहुतांशी. सर्वजण झोपेत असतात. आज जगात हेच घडत आहे प्रियांनो. निबिड अंधकार पृथ्वीला ग्रासून टाकत आहे. अंधकाराने पृथ्वी व्यापली जात आहे प्रियांनो. आणि देवाचे लोक अनफॉर्च्युनेटली, दुर्भाग्यवश देवाचे जे लोक आहेत ते झोपेत आहेत. मी सर्वांबद्दल बोलत नाहीये, परंतु जे खरंच झोपेत आहे आज त्यांना जागृत करण्यासाठी ही परिस्थिती. आणि म्हणून
सैतानही त्याचं कार्य करत आहे. आणि लक्षात ठेवा, आपण निद्रेत आहो, अंधकार पृथ्वीला ग्रासून टाकत आहे, म्हणजे समय झालेला आहे. त्या चोरासारखा प्रभू येण्याचा समय जवळ आलेला आहे. जागृत व्हा प्रियांनो, जागृत व्हा. माझ्या निद्रेने माझा नाश करू नये. मी आत्मिक निद्रेबद्दल बोलते. तुम्हाला वाटेल सिस्टर काय रात्रीचं झोपायचं नाही का, आम्ही नाईट प्रेयर पूर्ण रात्रभर जागायचं का? मी शारीरिक झोपेबद्दल बोलत नाहीये. उलट शारीरिक झोप रात्रीचीच घ्या. रात्रभर जागून दिवसाचं झोपायचं अशा गोष्टी करू नका. हे जे निसर्ग नियम आहे, प्रभूने ते चक्र लावलेलं आहे, त्याच्या आज्ञा आपल्या शरीराच्या द्वारे पण पाळल्या जाऊ द्या. आपल्या आरोग्यासाठी ते उत्तम असतं. मी त्याच्याबद्दल बोलत नाही, मी आत्मिक जागृतीबद्दल बोलत आहे. आपलं शरीर जरी झोपलेलं असलं तरी आपला आत्मा हा जागृत राहिला पाहिजे प्रियांनो. तरच 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 त्या करण्याचा नाद आपल्या कानी पडणार आहे प्रियांनो. आत्मा जर जागृत आहे तरच करण्याची वाणी ऐकू येणार आहे प्रियांनो. त्याचं येणं जवळ झालेलं आहे. मी दररोज हीच गोष्ट सांगेल, पुन्हा पुन्हा सांगेल. खरंच प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने जागृत व्हा. त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने भरून जा स्वतःला. ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुमच्या जीवनातून मॅनिफेस्ट होऊ द्या, प्रगट होऊ द्या. माझा दुसरा मुद्दा आहे रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचा 11वं वचन. म्हणून तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. पाप ज्यावेळेस राज्य करत आहे, शरीर वासनांच्या अधीन जर आहे, तर तो त्या शरीराला मर्त्य शरीर म्हणत आहे. पण जे ख्रिस्तात आहे ते नवीन उत्पत्ती आहे. आज आपल्याला आत्मपरीक्षण करायचं आहे की पाप जे आहे, शरीर वासना ज्या आहे, त्या जर माझ्या जीवनावरती राज्य करत आहे तर आत्मिकरित्या माझं शरीर मर्त्य आहे. 13वं वचन. आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका, तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतः देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. आमेन, हालेलुया. इथं अगोदर त्यांनी मर्त्य शरीर म्हटलेलं आहे, पण इथं 13व्या वचनामध्ये तो अवयव म्हणत आहे. आता तो स्पेसिफिकली सांगत आहे. समजा माझं अंतःकरण परमेश्वराच्या वचनाचं मनन करतं, माझ्या हाताने मी दान धर्म करत आहे, माझे पाय देवाच्या घराकडे जात आहेत, पण काय करू, माझे डोळे ना वासनासक्त आहेत, मी वासनांच्या गोष्टी पाहत आहे, तर ते मला अडखळण नाही. तो प्रत्येक अवयवाबद्दल बोलत आहे. याचाच अर्थ आपण दररोजच्या दिवशी ज्यावेळेस आत्मपरीक्षण करत आहोत, ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य दररोजच्या दिवशी आपल्या जीवनातून प्रगट होत आहे. त्यावेळेस आपण प्रत्येक अवयवांचं कार्य आत्मिकरित्या चेक करणं आपल्याला गरजेचं आहे. जर माझा एक कुठला तरी अवयव मला पापामध्ये टाकत आहे, तो अनीतीचं साधन झालेला आहे, तर त्या अवयवासाठी प्रार्थना करून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे, पवित्र वचनाच्या द्वारे त्याचं करेक्शन करून मला तो अवयव सुद्धा या जिवंत शरीराबरोबर जोडला जाणं गरजेचं आहे. नाही तर येशू ख्रिस्तानी म्हटलं होतं ना की तुझे 2 डोळे असून तू नरकात जाण्यापेक्षा एक असलेला बरा, 2 हात असून नरकात जाण्यापेक्षा 1 हात असलेला बरा. याचा अर्थ मी असं नाही म्हणते की माझं, समजा मी तुम्हाला आता उदाहरण दिलं की माझे डोळे वासनासक्त जर असेल तर मी लगेच जाऊन डोळे काढून टाकायचे माझे आणि आंधळ व्हायचं. अरे शरीर इथंच जाणार आहे. परंतु आपलं शरीर जे आहे, आपले अवयव जे आहे, ते एक प्रवेशद्वार आहे आपल्या जीवापर्यंत पोहोचण्याचं. त्याच्याद्वारे सैतान वेगवेगळ्या मार्गातून प्रवेश करत असतो आणि आपल्या जीवापर्यंत पोहोचून त्या जीवावरती कब्जा करत असतो. आपली अवयव अनीतीची साधनं आपण होऊ देऊ नयेत.
देवाला न आवडणाऱ्या गोष्टींसाठी आपल्या शरीराचा उपयोग आपण करू देऊ नये सैतानाला, आणि स्वतःही करू नये. फार महत्त्वाची आहे ही गोष्ट समजणं, आणि खूप खोलवर आहे की आपल्यामध्ये देवाच्या द्वारे जो नवीन स्वभाव आहे तो प्राप्त ज्यावेळेस होतो तो नंतर प्रगट सुद्धा झाला पाहिजे. आणि तो फक्त प्रगट न होता तो राखून ठेवणं पण फार गरजेचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. पुष्कळ वेळेस ज्यावेळेस देवाचा आत्मा माझ्याशी कुठली तरी गोष्ट बोलत असतो माझ्या जीवनातल्या करेक्शन बद्दल, आपण त्यावेळेस खूप एक्साइटेड, आनंदित होतो. आपण स्वीकार सुद्धा करतो देवाच्या आत्म्याचा, त्या गोष्टीचा, आपल्या जीवनामध्ये त्याचं लागूकरण सुद्धा करत असतो तत्काळ. परंतु हळूहळू आपलं दुर्लक्ष झाल्यामुळे कालांतराने काय होतं की त्या आवेशात आपण कमी पडतो आणि पुन्हा कुठून तरी एखादं जुनं पाप आपल्या जीवनात डोकावत राहतं. आणि म्हणून दररोजच्या दिवशी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. असं कुठलंही जुनं पाप डोकावू नये जे मेलेलं आहे, दुर्गंधित झालेलं आहे. त्याने डोकावून माझं जे सार्वकालिक जीवन आहे, पुनरुत्थित जीवन आहे, ते स्पॉइल करू नये, त्याचा नाश करू नये, त्यामध्ये विघ्न आणू नये. याकरिता दररोजच्या दिवशी आत्म्यामध्ये जागृत राहून आपल्याला जीवामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये पुनरुत्थान प्राप्त करणं गरजेचं आहे. कालच्या पापांना मेलच पाहिजे, आज ख्रिस्तामध्ये पुन्हा नव्याने उठलंच पाहिजे. काल केलेल्या चुकीच्या गोष्टी पश्चाताप करून त्यासाठी माझं जीवन मेलं गेलं पाहिजे. आणि मी जेव्हा पुनरुत्थित पुन्हा झालेले आहे तर मी पुन्हा पुन्हा त्या गोष्टी रिपीट करू नये माझ्या जीवनामध्ये. इट्स सो बॅड. आणि जर असं आपल्या जीवनात होत असेल तरीही निराश होऊ नका. प्रभूकडे मागा, त्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. जो माझ्या ठाई आहे तो सामर्थ्यशाली आणि बलवान असा पवित्र आत्मा आहे. जगात जो आहे त्यापेक्षा माझ्या ठाई असलेला श्रेष्ठ आणि बलवान. जगात सैतान आहे, सैतानाचं सामर्थ्य अंधकार आहे, पण आपल्या ठाई असलेला जो पवित्र आत्मा आहे तो अधिक सामर्थ्यशाली आहे, अधिक बलवान आहे. जर आपण त्याच्याशी जास्त जोडलं गेलो तर तो आपल्या जीवनावरती राज्य करेल. ज्याच्याशी आपण जास्त जवळ असतो, ज्याच्या आपण अधिक जवळ आहे, ज्याच्याशी आपण अधिक जोडलं गेलेलं आहे, त्याचा आपल्या जीवनावरती अधिक प्रभाव असतो. प्रियांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपले मित्र असतात, नातेवाईक, आई वडील, फ्रेंड्स, टीचर्स, असे अनेक लोक असतात ज्यांच्याशी आपण जोडलं जातो. अधिक आत्मिकरित्या सुद्धा असतात. आपले मेंटॉर्स असतात, आपले पास्टर्स असतात, कोणीतरी एक आत्मिक असा व्यक्ती आहे ज्याच्याशी आपण जोडलं जातो आत्म्याच्या द्वारे. आणि मग ते लोक सुद्धा आपल्या लाईफवरती इन्फ्लुअन्स टाकत असतात. पॉझिटिव्ह आत्मिकरित्या वाढणारा इन्फ्लुअन्स इज ऑलवेज नाईस, तो चांगला आहे. परंतु जर ते देवाचे लोक नाहीत आणि अशा लोकांशी जर आपण जास्त जोडलेलं आहे तर ते त्या जगिक गोष्टींचाही जास्त प्रभाव आपल्या जीवनावरती टाकतील. आणि मग आपण ज्या गोष्टींकडे अधिक जोडलं आहोत, आपल्या जीवन सुद्धा तसंच हळूहळू होतं. एका दिवसात कोणाचं जीवन लगेच बदलत नाही. पाप, व्यसन, वासना एका दिवसात तडकाफडकी नाही येत. आधी त्याच्याबद्दल आसक्ती, ओढ निर्माण होती. मग कधीतरी त्याचा एकदा दोनदा आपण उपयोग करतो, एक दोनदा ते करतो, आणि मग हळूहळू त्याची सवय जोडली जाते. आणि ती सवय कधी ते पाप जे आहे ते आपल्या जीवनात व्यसनाप्रमाणे होतं की ते पाप केल्याशिवाय मात्र आता आपल्याला शांतच बसवत नाही. असे सुद्धा अनेक पाप आहेत जे आपल्या जीवनावरती त्या व्यसनासारखे असतात. व्यसन म्हणजे दरवेळेस अंमली पदार्थ आणि दारू ह्याचं नसतं प्रियांनो. पापांचं सुद्धा व्यसन असतं. एखादं पाप वारंवार करत राहणं, ते केल्याशिवाय चैन पडत नाही, ते पाप सुद्धा व्यसन आहे तुमच्या जीवनासाठी लागलेलं. त्या व्यसनातून सुद्धा आपल्याला सुटका करणं गरजेचं आहे. आपल्या विचारांमध्ये, शरीराच्या द्वारे आपला कुठलाही अवयव जो आहे तो अनितीचं साधन म्हणून उपयोगात येऊ नये याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे.
आणि त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याद्वारे तो प्रत्येक अवयव ख्रिस्ताच्या आणि पवित्र आत्म्याच्या कब्जात आणून तो अवयव नीतीच्या कामासाठी, देवाला आवडणाऱ्या कामासाठी आपल्याला उपयोगात आणायचा आहे. तिसरा पॉइंट पाहूया. दुसरे करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय आणि 15वे वचन. आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल म्हटलेला आहे. आणि तो सर्वांकरिता ह्या करता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्या करता जगावे. पवित्र शास्त्रात एकदम सोप्या शब्दामध्ये हे एक सिंपल आणि खूप स्ट्रॉंग असं स्टेटमेंट दिलेलं आहे. आपण कशाकरिता जगावे. काय लोक म्हणतात ना, माझ्या जगण्याचा उद्देश काय आहे मला माहितीच नाही, मी कशासाठी जगतो हेच मला समजत नाही, आपण कशासाठी जगलं पाहिजे. काही लोक म्हणतात मी ही गोष्ट करतो कारण आपल्याला जगायचं आहे ना, जगण्यासाठी करावं लागतं. सिस्टर, इथं खूप सोप्या शब्दात सांगितलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त सर्वांसाठी ह्या करता मेला की आपण जे जगत आहोत त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्ताकरिता जगावे. काय मी ख्रिस्तासाठीचं जीवन जगत आहे काय? आज मी त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने भरून गेलेलं जीवन जगत आहे का? पापाच्या अगोदरचं जे जीवन होतं त्या जीवनाचा मास्टर किंवा गुरु जो आहे तो सैतान होता आणि पुष्कळ वेळेस मी स्वतः पण होतो. दोन्हीपैकी कोणीतरी राज्य करत होतं. जगातल्या गोष्टी, सैतान, मी, माझा स्वभाव, मीपणा. परंतु आता जे आपण पुनरुत्थित झालेलो आहे, आता आपला मास्टर जो आहे, आपला गुरु जो आहे तो सुद्धा बदललेला आहे. तो पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्तच आहे आणि फक्त तोच असला पाहिजे. प्रियानो, आपल्या जीवनाचा मास्टर चेंज झालेला आहे का? आपल्याला चालवणारं कोण आहे हे आपल्याला आत्मपरीक्षण करायचं आहे. आणि ज्या कोणाला, आपल्या प्रत्येकाला चालवणारा जर प्रभू येशू ख्रिस्त आहे, जर पवित्र आत्मा आहे, त्याचं वचन आहे, तो प्रत्येक व्यक्ती त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने भरलेलाच आहे. देवाच्या कृपेमुळे आपल्याला त्याच्यासाठी अधिक कुठले परिश्रम करायची गरजच पडत नाही. तर तो ख्रिस्त माझ्या ठाई जर जगतो तर त्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य देखील माझ्या ठाई आहे. हालेलुया. आणि म्हणून जे कोणी ख्रिस्तासाठी जगत आहे त्या प्रत्येक बहीण भावासाठी ही एक गौरवी आशा आहे, हे एक सामर्थ्य आहे की माझं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्यांनी माझ्या ठाई जगण्याच्या द्वारे त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने भरून गेलेलं आहे. मी पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या द्वारे भरला गेलेला आहे. मी त्या पापाला, मेल्या जीवनाला सोडून टाकलेला आहे. मी आता ख्रिस्तामध्ये आत्मिकरित्या पुनरुत्थित झालेलो आहे. दररोजच्या दिवशी ही स्वतःला आठवण करून द्यायची आहे आणि त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा उपयोग करायचा आहे. प्रियांनो, परंतु मास्टर कोण आहे आपल्या लाईफचा, आपलं जीवन चालवणारा कोण आहे हे सर्वात प्रथम तपासणं गरजेचं आहे. जर पुनरुत्थित ख्रिस्त नसेल, आज कोणाच्या जीवनाचा मालक? कदाचित सैतान पण नसेल, परंतु जगातली मोह आहेत किंवा माझ्या स्वतःची निवड आहे. आज माझ्या जीवनाच्या, माझ्या अंतःकरणाच्या सिंहासनावरती कोण राज्य करत आहे? ज्यावेळेस निर्णय घेण्याची वेळ येत आहे त्यावेळेस मी कुठल्या गोष्टीला प्रथम स्थान देत आहे? मी कोणासाठी निर्णय घेत आहे? मी कोणाच्या वतीने निर्णय घेत आहे? माझा निर्णय घेण्याच्या द्वारे मी कोणाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे? मी कशा पद्धतीने माझं जीवन जगत आहे? ह्या सर्व प्रश्न ज्यावेळेस आपण स्वतःला विचारतो त्यावेळेस त्याच्यामधून मिळणारी जी उत्तरं आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा अधिक वेळ मी कोणासाठी देत आहे, माझं जीवन कोणाला समर्पित केलं, या सर्व प्रश्नांची ज्यावेळेस आपण उत्तरं देतो ना स्वतःला, त्यावेळेस आपल्याला कळतं की माझ्या जीवनाचा गुरु, चालक, मास्टर कोण आहे.
जर तो प्रभू येशू ख्रिस्त नसेल तर आज त्या प्रत्येक बहीण भावाला पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये देवाच्या कृपेद्वारे विनंती करेल, माझ्या भावा अजूनही वेळ गेली नाही, माझ्या बहिणी अजूनही वेळ गेली नाही, आत्मपरीक्षण कर आणि जर तो सैतान आहे त्याचं सिंहासन उधळून टाक. जर मी स्वतः जगत आहे तर देवाच्या समोर नम्र हो आणि प्रभू येशू ख्रिस्तालाच तुझ्या जीवनावरती राज्य करू दे. ज्यावेळेस तो राज्य करतो त्यावेळेस विजय आपला आहे. ज्यावेळेस तो राज्य करतो ते पराक्रमी राज्य आहे. ज्यावेळेस तो राज्य करतो ते सामर्थ्याचं राज्य आहे. ज्यावेळेस तो राज्य करतो त्याचं गौरव आपल्याद्वारे प्रगट होतं. ज्यावेळेस तो राज्य करतो त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने आपण भरलेलं जातो. ज्यावेळेस तो राज्य करतो त्यावेळेस माझ्याद्वारे या जगावरती देखील मी राज्य करत असतो. ज्यावेळेस तो माझ्या जीवनामध्ये राज्य करतो अनेकांच्या जीवनामध्ये त्याचं राज्य माझ्या जीवनाच्या द्वारे प्रस्थापित होत असतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये राज्य करू द्या. प्रियांना, आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे. प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. जर त्याच्याबरोबर कायमसाठी राज्य करायची इच्छा असेल तर आत्ता त्याला तुमच्या जीवनावरती राज्य करू द्या. सार्वकालिक अनंतकालिक काळासाठी, ज्या काळाला सुरुवात नाही, अंतच नाही, संपतच नाही कधी, त्या काळासाठी जर त्याच्याबरोबर राहून राज्य करायचं असेल तर आज त्याला तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या अंतःकरणात, तुमच्या विचारांवर, तुमच्या अवयवांवर, तुमच्या कृतींवर आणि तुमच्या सर्वस्वांवरती त्याला राज्य करू द्या. प्रियांनी, तरच त्याच्याबरोबर राज्य करण्यासाठी तुम्ही त्या योग्यतेचे ठराल. त्याची प्रॅक्टिसच होऊन जाईल तुम्हाला की ख्रिस्ताचं राज्य करणं कसं असतं. मी शेवटचा एक पॉइंट सांगते आणि आपण मग थांबणार आहोत. कलसेकरासपत्र याचा 3रा अध्याय आणि 1 ते 4 वचन वाचूया. कलसे 3, 1 ते 4. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल. आमेन, हालेलुया. पुनरुत्थित ख्रिस्त ज्यांच्या जीवनामध्ये राज्य करतो ना प्रियांनो, त्या आपल्या प्रत्येकासाठी हे देवाचं सत्यवचन एक गौरवी आशा आहे. ज्यावेळेस आपला प्रभू गौरवाने प्रगट होणार आहे त्यावेळेस आपण देखील त्याच्याबरोबर त्या गौरवामध्ये प्रगट होणार आहोत. किती महान असं अभिवचन आहे, किती अद्भुत ही गोष्ट आहे. पुनरुत्थानाचं सामर्थ्य किती अद्भुत आहे की जे नवीन जीवन आपल्यासाठी दिलेलं आहे आपण त्याला आलिंगन द्यावं, आपण ते आपलंसं करावं आणि म्हणून देवाच्या उजवीकडे स्वर्गामध्ये जिथं ख्रिस्त बसलेला आहे त्या गोष्टी आपण प्राप्त करण्याचा, त्या मिळवण्याचा, त्याच्या दृष्टीने जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. सिंपल सेंटेन्स त्याने दिलेलं आहे. काय म्हणतो बरं तो? की वरील गोष्टींकडे मन लावा. आणि पुढचं सेंटेन्स खूप सिंपल आहे, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. याचं आता किती अजून एक्सप्लेनेशन द्यायचं की पृथ्वीवरील गोष्टींकडे मन लावू नका. एवढं सिंपल सेंटेन्स जर कोणाला समजत नाही तर त्यांच्यासाठी अजून एक वचन आहे. तुम्हापैकी जर कोणी ज्ञानाने उणा असेल तर ते त्याने प्रभूकडे मागावे. राईट? हे वचन सांगण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रगटीकरणाची आवश्यकताच नाही. आपल्या प्रत्येकासाठी जो ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहे, जो ख्रिस्त शिष्य आहे, जो तारण पावलेला, ज्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे आणि ज्याचा पाण्याने बाप्तिस्मा झालेला आहे, अशा आपल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, त्या ख्रिस्त शिष्यासाठी, त्या विश्वासणाऱ्या प्रत्येक बहीण भावासाठी हेच वचन आहे. प्रियांनो, सर्वांसाठी एकच आहे वचन की आपण जगिक गोष्टींकडे लक्ष लावू नये, आपलं मन त्याच्यामध्ये गुंतवू नये, तर स्वर्गीय ज्या देवाच्या पित्याच्या उजवीकडे प्रभू येशू ख्रिस्त जिथे बसलेला आहे त्या ठिकाणात लक्ष लावावं. हा आणखी एक गहन मुद्दा आहे की प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसून काय करत आहे. अनेक गोष्टी तो करत आहे,
पण त्याच्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट आहे की तो आमच्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणामध्ये मध्यस्थी करत आहे. आणि म्हणून प्रार्थना करणाऱ्या सर्व बहीण भावांना देखील मी उत्तेजन देते की त्यांनी त्या वचनात आपल्याला तेच उत्तेजन दिलेलं आहे की जसा ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे, सर्वांच्या वतीने मध्यस्थी करत आहे, तसा देवाकडे ख्रिस्ताच्या नावामध्ये मध्यस्थी करणारा प्रत्येक व्यक्ती आत्मिकरित्या जसं काय स्वर्गात देवाच्या उजवीकडे बसविण्यात आलेला आहे. किती महान, किती थोर असं हे अभिवचन आहे. किती मोठा गौरव प्रभूने आपला केलेला आहे. प्रियांनो, अनेक गोष्टी आहे पित्याच्या उजवीकडे बसून तो करत असलेला, परंतु मी सध्या प्रभूचं येणं, ख्रिस्ती जीवन आणि प्रार्थना आणि देवाचं वचन ह्या विषयांवरती जास्त बोलत आहे, दररोज शिक्षण देत आहे. आणि म्हणून मी या गोष्टींबद्दल बोलेन की निरंतर प्रार्थना करा, जागृत राहून प्रार्थना करा, सतत सतत प्रार्थना करा, कारण आपला पुनरुत्थित ख्रिस्त तसंच करत आहे. आणि जसा तो पित्याच्या उजवीकडे बसला आहे, त्याला बसवण्याची ती संधी मिळालेली आहे, तसं प्रार्थना मध्यस्थी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा ती संधी मिळालेली आहे. आणि आपल्या प्रत्येकाला जे पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने भरलेले गेलेले आहेत, ज्यांनी ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य आपलंसं केलेलं आहे, अशा प्रत्येक बहिणीला, अशा प्रत्येक भावाला ख्रिस्तामध्ये ही गौरवी आशा आहे की ज्या वेळेस तो आपण आत्ता देवामध्ये जरी गुप्त ठेवलेले आहोत, आत्ता कदाचित आपलं गौरव प्रगट होत नाही, कारण आत्ता हा जो समय आहे हा आपलं गौरव प्रगट होण्याचा समय नाही, तर आपल्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्ताचा गौरव प्रगट होण्याचा समय आहे. माझं सामर्थ्य प्रगट होण्याचा हा समय नाही, तर माझ्या जीवनाच्या द्वारे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रगट होण्याचा समय आहे. माझं नाव उंचावण्याचा हा समय नाही, तर माझ्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्ताचं नाव उंचावण्याचा समय आहे. आणि म्हणून या समयामध्ये ज्या वेळेस आपण देवाला, देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा आहे यांचं गौरव करत आहोत, यांना उंचावत आहोत, त्यावेळेस जसं काय आपलं जीवन, माझ्या स्वतःची आयडेंटिटी आहे, माझं मी पण आहे, हे सर्व ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवण्यात आलेलं आहे, राखून ठेवण्यात आलेला आहे. पण आपल्या त्या प्रत्येका व्यक्तीसाठी ज्याने स्वतःचं जीवन ख्रिस्तामध्ये गुप्त असं राखून ठेवलेलं आहे आणि सर्व गौरव देवाला देत आहे, अशा प्रत्येक बहीण भावासाठी हे वचन इतकी गौरवी आशा देत आहे की ज्या वेळेस आपलं जे जीवन आहे, जो जीवन म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्त गौरवाने प्रगट होईल, आता जे गुप्त त्याच्यामध्ये ठेवलेले आहे त्या प्रत्येकाचं जीवन गौरवाने प्रगट होणार आहे. आपल्या प्रत्येकाला ते गौरव आणि ते प्रगटीकरण मिळणार आहे. प्रियांनो, त्यावेळेस तो गुप्तपणा जे आहे तो सर्व संपणार आहे. आणि त्यावेळेस देव जो आहे तो फक्त स्वतःला सर्व गौरव न घेता, जे त्याच्या नावासाठी विश्वासू राहिलेले आहे, जे कोणी पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामध्ये दररोजच्या दिवशी जगले आहेत, ज्या कोणी स्वतःचं गौरव न करता फक्त प्रभूचं गौरव केलेलं आहे, अशा प्रत्येक व्यक्तीचं गौरव प्रभू करणार आहे. स्वतः देवाच्या गौरवाचा भागीदार तो त्या प्रत्येक व्यक्तीला करणार आहे. त्याच्या गौरवाचं भागीदार होणं, वाटेकरी होणं, जसं त्याचं गौरव आहे तसंच गौरव आपण प्राप्त करणं ही काय साधारण गोष्ट नाही. प्रियांनो, याचा विचारही करू आपण शकत नाही. इतकं अद्भुत आणि महान ही गोष्ट आहे. इतकं महान, अद्भुत आणि स्वर्गीय गौरव आपल्याला प्राप्त होणार आहे. पापी मनुष्य बुद्धीच्या पलीकडच्या ह्या सर्व गोष्टी आहेत, परंतु या अद्भुत आणि गोष्टी ज्या आहेत त्या सत्य आहेत. प्रियांनो, कारण देवाच्या वचनातील प्रत्येक शब्द सत्य आहे. ख्रिस्त ही आमच्यासाठी गौरवी आशा आहे. आज सर्वांना पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये हीच विनवणी करेल की प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. प्रियांनो, दररोज पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा अनुभव घ्या. ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवलेले असा आपल्या जीवनाद्वारे सतत प्रभूचं गौरव होऊ द्या. आपल्या अवयवांवरती देवाला ताबा द्या. आपल्या जीवनाच्या द्वारे पुनरुत्थानाचं सामर्थ्य प्रगट करा. ते पापाचं मेलेलं जे गोष्टी आहे त्यांचा नाकार करत राहा, कारण प्रभू लवकर येत आहे. उठा, निद्रेमधून जागृत व्हा. शलोम अँड मारानाथा. गॉड ब्लेस यू ऑल.